नमस्कार मित्रांनो, सोमनाथ मोरे यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सहर्ष स्वागत आहे। तर मी सध्या आहे मुकई गावामध्ये आणि आपल्या सोबत आहेत मुकईचे उपसरपंच खलसे ताई आणि दादा। तर यावेळेस केंदूर बाबळ गटामध्ये कुठला उमेदवार बाजी मारेल तर त्यांच्याकडून आपण जाणून घेऊ। तर काय वाटतं दादा तुम्हाला? नाही तर प्रफुल्ल दादांनी जे काही आजपर्यंत जी काही या ठिकाणी बाबळ केंदूर गटातले महिला भगिनी असतील, नागरिक असतील, भाविक भक्त असतील, यांच्यासाठी जे काही उज्जैन यात्रा काढली। म्हणजे तुम्ही उज्जैनला गेले? उज्जैनला हो, मी नाही गेलो, परंतु आमच्या पाहुणे गेले, त्याच्यानंतर आमच्या सौ पण गेले। म्हणजे काय वाटलं तरी तुम्ही लोकांकडून चौकशी केली, काय वाटलं उज्जैनला गेल्यानंतर? लोकांनी त्या ठिकाणी आहे ना असा रिस्पॉन्स दिला की बाबा आता ह्या वेळेस तरी दादांना सहकार्य करायचं आहे। आणि त्यांनी जे काय बाबा बालवृद्ध असतील, त्याच्यानंतर महिला भगिनी असतील, त्यासाठी जी ट्रिप काढली, उज्जैनला एक चांगल्या पद्धतीचं दर्शन घडवलं महाकालेश्वरांचं, आपल्या महाकालेश्वर आपल्या मुखई गावचे ग्रामदैवत काळभैरवनाथ, आणि याचंच प्रतीक म्हणून आपण त्या ठिकाणी उज्जैन या ठिकाणी जातो आणि त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीने व्यवस्था केली। जेवणाची व्यवस्था असेल, पाण्याची व्यवस्था असेल, राहण्याची व्यवस्था असेल, अशा पद्धतीची जी सेवा त्यांनी घडवली त्याबद्दल आमचा परिवार, या परिसरातले जे नागरिक आहेत, महिला भगिनी आहेत, यांनी चांगल्या पद्धतीचा प्रतिसाद दिलेला आहे। आणि म्हणून सध्या तरी त्यांचं या ठिकाणी वातावरण चांगलं आहे असं वाटतंय। धन्यवाद दादा। आणि या ठिकाणी आपण ताईंकून जाणून घेऊ, या ठिकाणी मुकई गावच्या माजी उपसरपंच खलसे ताई। तर ताई, तुम्हाला काय वाटतं यावेळेस केंदूर बाबळ गटामध्ये कुठला उमेदवार बाजी मारू शकतो, काय वाटतं? शिवले पाटीलच फक्त। म्हणजे ताईंचं म्हणणं काय आहे? शिवले पाटीलच। होणार आहे। चला, धन्यवाद।